शैक्षणिक क्षेत्रात समाजाभिमुख पिढी घडविणारे एक आदर्श व्यक्तिमत्व श्री सुनील भगवान डांगे। सोलापूरच्या शैक्षणिक विकासाच्या इतिहासात अनेकांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे। त्यापैकीच एक भगवान डांगे हे होय। डांगे यांनी आपल्या 35 वर्षांच्या शिक्षकेतर कर्मचारी पदाच्या प्रदीर्घ सेवेत समाजाभिमुख पिढी घडविण्याचं काम तन मन धनानं केलं। त्यांनी सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाचा विचार जोपासला आहे। ते सोलापूरच्या श्री समर्थ विद्या मंदिर या संस्थेतून 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले। सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम, सहकार्यामुळेच डांगे यांनी आपली सेवा बजावली। आज त्या प्रित्यर्थ कृतज्ञता म्हणून सेवापूर्ती सोहळा संपन्न होत आहे। त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी थोर साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर MD शिंदे हे असून प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, कामगार नेते अशोक जानराव, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक करू जाधव या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। सदर सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन गुरु रविदास मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, समता सैनिक दल शहर आणि जिल्हा सोलापूर, BR मॉर्निंग ग्रुप या संस्थेने केलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डांगे यांनी आपले जीवन कार्य फुलविले। त्यांचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले। त्यांनी आपल्या जीवनात नृत्यकला आणि पक्षीप्रेमही जोपासले। डांगे यांनी नेहमीच सामाजिक आणि विधायक कार्यावर भर दिला। अनेक गरजू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली। डांगे यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक मुंबई यांच्या वतीनं राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्रदान करण्यात आली। डांगेंना महाराष्ट्र गुणी जनरत्न गौरव आणि भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीनं महात्मा फुले तसेच प्रतिभा सन्मान अवॉर्ड या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। डांगे यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर झालेल्या आंदोलनात सहभाग नोंदवून आपले सामाजिक दायित्व दाखवून दिले। गुरु रविदास जयंतीनिमित्त माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावले। डांगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवकांना क्रिकेट खेळाचे साहित्य वाटप करून आपले क्रीडा प्रेमही दाखवून दिले। समाजातील गरजू आणि निराधार लोकांना होळीच्या दिवशी पोळ्या वाटप करून अभिनव पद्धतीनं सण साजरा करण्यामध्ये डांगे यांनी सातत्य राखलं आहे। सर्वच साहित्य संमेलनात सहभाग नोंदवून त्यांनी विविध विषयांवर पथनाट्य सादर करून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे। जगजीवन नागरी पतसंस्थेचे अध्यक्षपद भूषवित असताना डांगे यांनी समाजातील गरजू आणि गरीब लोकांना आर्थिक सहकार्य करून मदतीचा हात दिला। स्वच्छता अभियानाद्वारे त्यांनी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा संदेश दिला। समाजातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून डांगे यांनी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मोलाची साथ दिली। डांगे यांच्या सामाजिक आणि विधायक कार्याची दखल घेत शाहीर रमेश खाडे यांनी त्यांच्या जीवनावर कविताही रचली। यातच डांगे यांचा मोठेपणा सामावला आहे। अशा सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सुनील डांगे यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा। अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा डांगे यांनी आपले कुटुंब सुशिक्षित केले। अशा पार्श्वभूमीवर निराळे वस्तीमध्ये राहत असताना त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं। त्यांचा मुलगा ऋषभ हा उच्च न्यायालयात वकिली करीत असून दुसरा मुलगा शासकीय आरोग्य विभागात आपली सेवा बजावत आहे।